ओम स्वामी समर्थ साधना केंद्र वडघर, पांगलोली, तालुका श्रीवर्धन येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव उत्साहात झाला साजरा। भारतीय परंपरेत व्यासपूजा अर्थात गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। गुरुप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अनेक संप्रदायाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा करतात। श्री स्वामी समर्थ मठात सकाळी 7 वाजता कौस्तुभ जोशी यांच्या शुभ हस्ते स्वामींना मंत्रोपचाराच्या जयघोषात अभिषेक करण्यात आला। त्यानंतर हजारो भक्तगण शिष्यांच्या उपस्थितीत मठाधीश परमपूज्य गुरुवर्य दीपक जोशी काका यांचे पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला। यानंतर दर्शन सोहळा, महाप्रसाद आणि महाआरती असा भरगच्च कार्यक्रम झाला। अतिवृष्टी असूनही श्रीवर्धन, म्हसळा, ठाणे, रायगड, मुंबई यासह नाशिक, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातून हजारो भक्तगणांनी या धार्मिक उत्सवाचा लाभ घेतला। लगतच्या तालुक्यातून सामाजिक, राजकीय आणि शासकीय अधिकाऱ्यांनीही आपली उपस्थिती दर्शवली, असे संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील उमरोटकर यांनी महामुंबईच्या संजय खांबेटे म्हसळा यांच्याशी बोलताना सांगितले। सकाळपासूनच चाललेल्या या सोहळ्याचे पौरोहित्य गजानन चौकर आणि गुरुजींनी पाहिले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मठातील सेवक वर्ग जितू बोरकर, सुशील केळसकर, सौ छाया करडे, जयेश कोजबे, आळंदीच्या भक्तगण श्वेता यांनी भाविकतेने स्वामींच्या श्रद्धेने सेवा अर्पण केली। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। आज आषाढ शुद्ध पौर्णिमा, गुरुपौर्णिमेचा दिवस अखंड भारतवर्षामध्ये हा गुरुशिष्य परंपरेचा दिवस, गुरूंप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। आपल्याला कल्पना आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुशिष्य परंपरेला अतिशय महत्त्व आहे। इतिहासामध्ये अनेक वेळा आपण गुरुशिष्य परंपरेसंदर्भामध्ये ऐकलत, वाचलत आणि ही आजही ही परंपरा त्याच पद्धतीने या भारतवर्षामध्ये सुरू आहे। आणि त्याच पद्धतीने आज आपल्या इथे वडघर, पांगलोली, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड येथील स्वामी मठामध्ये ही गुरुपौर्णिमा परमपूज्य गुरुदेव श्री जोशी काका यांचे पाद्यपूजन करून हा सकाळपासून हा सोहळा सुरू झाला। सकाळी 6:30 वाजता स्वामींना अभिषेक, यानंतर 10 वाजता आपल्या इथे या संस्थेचे मुख्य विश्वस्त तथा या मठाचे मठाधीश आदरणीय परमपूज्य श्री जोशी काका यांचे पाद्यपूजन सोहळा हा इथे संपन्न झाला। आणि यानंतर 11:30 पासून अगदी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा आपला दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम सुरू होता। यामध्ये 12 वाजल्यापासून संपूर्ण आलेल्या भक्तगणांना, शिष्यांना आपल्या इथे महाप्रसादही वाटप सुरू होतो। अनेक वर्ष हा सोहळा इथे संपन्न होत असताना गेले 2000 पासून हा मठनिर्मितीपासूनचा हा सातत्याने चालणारा कार्यक्रम हा याही पुढे अव्याहत चालू राहणार आहे। आणि यासाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे ह्या इथून अनेक भक्तगण इथे येत असतात। आणि याच पद्धतीने इथे स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी असे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतात। हजारो संख्येने इथे भक्तगण येऊन स्वामींचं दर्शन घेत असतात। ह्या स्वामींच्या मठातील एक वैशिष्ट्य असं आहे की अनेक ठिकाणी स्वामीचे नुसते मठ आहेत, परंतु ते साधारण 22.5 एकरमध्ये या इथे मोठे असे वनौषधी झाडांची लागवड करून एक मोठा प्रकल्प इथं केलेला आहे। राशी नक्षत्र हा जो एक उद्यान इथे आहे ते संपूर्ण भारतवर्षामध्ये पहिलंच राशी नक्षत्र वन या मठाच्या माध्यमातून जोशी काकांनी इथे स्थापन केलेलं आहे। आणि यासाठी अनेक लोक इथे येऊन त्याचा स्वतः लभ्यांश लाभ घेत असतात। आणि काकांचं मार्गदर्शन आणि शिष्यगणांना त्यांचं उपदेश हा येथील फार महत्त्वाचा गाभा आहे। येथील स्वामींना नतमस्तक झाल्यानंतर भक्तगणांना असे एक अनुभूती आलेली आहेत की ते पावन होणारे असे स्वामींचा हा मठ आहे। त्यामुळे भक्तगणांची नेहमीच रीघ लागते। सामाजिक, राजकीय किंवा अनेक प्रशासकीय लोकसुद्धा सातत्याने इथे येत असतात आणि आवडीने इथे येऊन यांचं दर्शन घेऊन महाप्रसाद सातत्याने